नमस्कार मित्रांनो, आज ITI 2024 रिझल्ट लागलेला आहे आणि आपल्याला तो ऑनलाईन चेक करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर सगळ्यांनी ते स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर त्यांना ते लवकर रिझल्ट पाहायला मिळेल आणि त्याची PDF सुद्धा डाउनलोड ते करता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, URL वरती टाईप करायचं आहे ITI रिझल्ट 2024. टाईप केल्यानंतर एंटरचं बटन दाबायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पोर्टलवरती आल्यावर पहिली वेबसाईट दिसेल ncvtresult.in, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं एक होम पेज ओपन होईल. त्याच्यानंतर खाली त्याला स्क्रोल करायचं आहे. हे पूर्ण या ठिकाणी ब्रीफ ओव्हरव्ह्यू दिलेले त्यांनी. त्याच्यानंतर इथं चेक रिझल्ट एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे असं डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग ITI रिझल्ट 2024 हे जे पोर्टल ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रिझल्ट चेक करण्यासाठी इथं ऑप्शन दिसते बघा, रजिस्टर आणि दुसरं लॉग इन. हे दोन ऑप्शन वगैरे दिसतील आपल्याला. एक आहे रजिस्टर आणि दुसरं आहे लॉग इन. तर आपल्याला लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन दिसतात बघा इथे, लर्नर, पार्टिसिपेंट, पार्टनर आणि खाली आहे ITI ट्रेनी रिझल्ट. तर आपल्याला क्लिक करायचं आहे ITI ट्रेनी रिझल्ट 2024. त्याच्यानंतर आता हे फायनल ओपन होईल. वेलकम टू स्किल इंडिया डिजिटल हब, लेट्स गेट स्टार्टेड म्हणून. आपण आता ह्याच्यामध्ये एनरोल करणार आहेत आपला PRN, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, जे की हॉल तिकीटवर दिलेलं आहे. हॉल तिकीटवरती मेन्शन केलेलं आहे रोल नंबर. ठीक आहे. तर त्या ठिकाणी ते डबल डबल 0 दिलेले आहेत. ते 0 न टाकता त्या ठिकाणी फक्त काय करायचं, तुम्हाला अल्फाबेट लिहायचे, ते म्हणजे कॅपिटल R. ते टाईप करायचे. एक डेमो दाखवतो, याच्यामधून तुम्ही पाहू शकता. R23G082702050. हे त्याचा झाला PRN नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे डेट, मंथ आणि इयर, म्हणजे थोडक्यात डेट ऑफ बर्थ टाकायची. या ठिकाणी इथं सिलेक्ट करायचं 2004 जून 11. ते टाकल्यानंतर आता इथं आपण दोन्ही इन्सर्ट केलेले. एक PRN नंबर, हा जो आहे PRN नंबर टाकलेला आहे, आणि हे आहे डेट ऑफ बर्थ. हे दोन्ही आपण या ठिकाणी टाकलेले. आणि त्या ठिकाणी काय करायचं, आता सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन होईल. त्या ठिकाणी 3 ऑप्शन आपल्याला दिसतील. एक डॅशबोर्ड, त्यानंतर ट्रेनिंग डिटेल्स आणि व्ह्यू रिझल्ट. या ठिकाणी ट्रेनिंग डिटेल्स आपल्याला बघायला मिळतील. त्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला व्ह्यू रिझल्ट आहे, तर इथं तुम्हाला क्लिक करायचं. व्ह्यू रिझल्ट आल्यानंतर बघा इथं या ठिकाणी ट्रेनी PRN नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर आहे, ट्रेनीचं नाव आहे, ट्रेनी नेम म्हणजे ट्रेनीचं नाव, पुन्हा ॲडमिशन इयर कधी घेतलेले, कोर्स ड्युरेशन कितीचं आहे, टर्म, ट्रेड, शिफ्ट. आणि व्ह्यू रिझल्ट या ठिकाणी काय केलेलं, त्यांनी सिम्बॉल दिलेलं आहे. या ठिकाणी डोळ्याचा सिम्बॉल दिसतो, त्याच्यावरती काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे तुमची जी रिझल्ट मार्कशीट आहे ती या ठिकाणी दिसेल.
बघा व्ह्यू रिझल्ट दिसतोय, या ठिकाणी रोल नंबर आहे, सगळं काही डिटेल दिलेले आहेत, ITIचं नाव वगैरे, त्यानंतर किती मार्क्स पडलेत, काय पडलेत ते या ठिकाणी आपल्याला डिटेल त्याची दिसून येईल. ठीक आहे. आता ह्याची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, Ctrl+P हे बटन दाबल्यानंतर त्याची प्रिंट एक मिळून जाईल. बघा Ctrl+P दाबलं की या ठिकाणी प्रिव्ह्यू वगैरे बघायला मिळेल त्याची. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा ITI 2024चा रिझल्ट पाहू शकतो मित्रांनो. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंटमधून कळवा. काय बदल करायचे असतील तर आपण ते करू. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.